जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक 9. प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना कर्मसन्यास योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, ज्याला आत्म्याचे आणि शरीराचे खरे स्वरूप कळते तो खरोखरच शरीरात अस्तित्वात असतो आणि त्या शरीराद्वारे ते बोलतात, प्राप्त करतात, देवाणघेवाण करतात, डोळे उघडतात, डोळे बंद करतात इत्यादी. अशा प्रकारे त्या विशिष्ट अवयवांशी संबंधित सर्व क्रिया चालू राहतात आणि त्यांची विचार प्रक्रिया पुढील प्रमाणे असते. मी ह्या शरीरामध्ये आहे. ह्या शरीरात इंद्रिये स्वतःची क्रिया करत असतात. ही सर्व इंद्रिये मला दिलेली साधने आहेत आणि त्यांचा उपयोग करण्यासाठी मी या जगात, या शरीरात आहे. माझ्या इंद्रियांना या जगातल्या वस्तूंकडे आकर्षित होणं खूप साहजिक आहे. असा विचार करत असताना त्यांची इंद्रिये योग्य प्रकारे वागत आहेत, त्यांची कृती योग्य रीतीने करत आहेत आणि त्यांच्या इंद्रियांचा कार्यक्षमतेने उपयोग होत आहेत याची ते खात्री करून घेतात. ह्याद्वारे ते त्यांच्या मनाचे आणि बुद्धीचे मार्गदर्शन आत्म्याकडे वळवतात. अर्जुना, याप्रमाणे जे आपल्या मनासह आत्म्याचे चिंतन करतात ते त्यांच्या कृतींमध्ये जरी मग्न असले तरी ते कोणतेही कर्म न करणाऱ्या व्यक्तींच्या बरोबरीचे असतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा एक कर्मयोगी किंवा निष्काम कर्म करणारा किंवा फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणारा, आत्म्याचे चिंतन करून आपल्या शरीराचा आणि जीवनाचा सर्वोत्तम उपयोग करून घेणारा व्यक्ती ह्याची खात्री करून घेतो की कोणत्याही कृतींमुळे त्याच्यावर कुठलेही बंधन येणार नाही. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला या उल्लेखित जीवनशैलीचे पालन करण्यास प्रोत्साहित करत आहेत. परमात्म्याच्या शिकवणीचे मनन करताना आणि अशी जीवनशैली जगताना आपण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे
मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. ॐ प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.